नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आत्ता वाजले सकाळचे 10. सकाळी सकाळ आंघोळ झाली, चहा पाणी नाश्ता सगळं झालं, देवाची देवपूजा पण झाली आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल की आपल्या इथं अखंड हरिनाम सप्ताह बसलेला आहे. तर आजचा त्याचा 4था दिवस आहे आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला कंटिन्यू आवाज आता ब्लॉगमध्ये आपल्या ऐकायला येईल डायरेक्ट मंगळवारपर्यंत. तर आत्ता मी तुम्हाला दाखवतो की आपल्या घरामध्ये काय चालू आहे. गाईज बघू शकताय, आजीकडे मोबाईल आणला ना लगेच चेहऱ्यावर एक असं नाही का बारीक जसं नाही का गुलाबाची कळी असते तसं चेहरा फुलतो त्याचा. कशी बघा ती उदबत्ती नाही. काय बनलं इकडं? दोडका बघू शकताय गाईज, आपल्या आजीने दोडक्याची भाजी बनवली. हे बघा, हे कोणतं दोडका आहे? पिवळा दोडका तू प्रेमाली मटकी नको करू, दोडका कर आणि तिच्यात हाताने वाटून घालून घातलं ते झालं तिखट. चांगलं झालं काही. तो या हाताने भाजी गेली आणि तिखट झाली. बटाटे काय का पिधी? तिला म्हणलं खायचं ते. हे बघा, बटाटे कापी ते आई आपल्या आजी दोडक्याची भाजी बनवतीये प्लस मनीला सोबत घेऊन. हे बघा, मला राखा काय करते काय नाही आजी पद्धत. आजोबा बघा त्यांना लसूण सोलायचं काम दिलं. लसूण सोलायला दिलं ना म्हातारीने. नाश्ता केला का? वाचून कुठं? देवळात कोणत्या? पत्रवाला तुम्ही दोन ना काम करावं लागत आम्हाला तिथं. हा का? हा, मिरच्या कांदा कापला, मिरच्या कोथमीर कापली. आता लय सामान येऊन पडले. दुपारी काय जेवण? मटकी म्हणून एवढी महिन्याभर मटकी आली. गाईचे आजोबा नाही का सकाळ सकाळ सप्त्याकडे गेले होते. सकाळ सकाळी थोडी सेवा केली, कांदा मिरची लसूण वगैरे त्यांना कट करू लागले आणि सकाळ सकाळी ते नाही का पोह्याचा नाश्ता असतो, नाश्ता वगैरे करून आता घरी आलेत आणि आता आजीला मदत करू राहिले तर लसूण सोलून देऊ राहिलेत. आजीला किती मदत करतो आता तिकडं याच्याकरता. तू आणून देते का? तू आणून देते आमचं खाणं याच्याकरता किती मदत चालायची याच्याकरता तू आणून देते का? बोलू नको. खाल्लेलं म्हणलं हे ना खाल्ल्याचं कुठं म्हणलं? खाल्लेलं काय देते माझं? खाल्लेलं नाही म्हणत. इथं काम करायचं म्हणलं देवाचं काम आहे. देवाचं काम आहे. मदत करायचं आणि इथं काम करीत नाही. देवाची सेवा करते तिथे. असं का? देवाचं काम करायचं, झाडायचं. एवढं 2-4 दिवस संपले. मग कोणाची सेवा? मग म्हातारी मग कोणाचे? म्हातारी पण काय गाईज बॅकग्राऊंडला आवाज येऊ राहिला असं पण तरी पण नाही का आजी आजोबांची नाही का सकाळ सकाळ मस्ती आणि त्यासोबत स्वयंपाक पण चालू आहे घरामध्ये आपल्या. गाईज आपल्या आजी नाही का स्वयंपाक वगैरे एकदम मस्त बनवलाय. पण स्वयंपाक कोणासाठी बनवलाय? आईसाठी आणि आजोबासाठी. आता इथं पारायण चालू होतं ना, आता पारायण थांबलंय आणि आता नाही का दुपारचे 1 वाजले. आजी नाही का जसं पारायण बंद झाली ना तसले जेवायला तिकडे गेली. हे बघा, आजोबा बसलेत आणि आई इथं बसली. आता 2 जण घरी जेवणार आहेत. आमचा विचारच नाही. तुम्ही ते या खाऊन. आता नाही का मी पण चाललोय आजीकडे तिकडे जेवायला. काय काय जेवायला तुम्हाला दाखवतो आणि दुपारचं जेवण कसं असतं ते पण दाखवतो. तर काही चला आता नाही का माऊलीला आणि बाबूला पण घेतो सोबत आणि आम्ही 3 जण नाही का जातात जेवायला. तर काही आता बाबूला घेतलंय, माऊलीला पण घेतलंय. आता आम्ही 3 जण चाललोय सप्त्याकडे. काहीच बघू शकता हे जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथंच नाही का सप्ताह उभं राहिला आहे. तर आता नाही का जेवणाची सुट्टी झाली आहे आणि सर्व मुलं नाही का इथं जेवणासाठी आले आहेत. तर काहीच बघू शकता बघा आजी आली जेवायला, कसे हसायचे होते. मला एकट्याला सोडून आली म्हटली पण नाही. मी तर बसलो होतो गावात माऊली बसी. लेकी बाळांनो काही पाहू शकता सगळे मित्र पण बसले आहेत, शाळेतले मुलं वगैरे बसले आहेत, गावकरी पण बसले आहेत लाईन वगैरे धरून आणि इकडे वाडेकरी छोट्याली मुलं पण वाढू राहिली आहेत. काही सप्त्यातली दुपारची पंगत आहे आणि याच्यामध्ये आत्ता काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता लापसी आहे आणि मटकीची भाजी आणि भात आणि सर्वजण आता जेवण करून राहिले. हा का? एकटी बाई देव घातल्या का म्हणलं हे काय बोलिले तरी. तुला भेटलं का ते?
हे बघा आम्ही जेवण करून आलो येतो ना, आपले आजोबा आत्ता जेवण करतात. दोडक्याची भाजी, भाकरी आणि चटणी. मिरची मी चटणी म्हणलं का तिला की मिरची. कसं होतं जेवण बाई? भारी होतं. भारी होतं ना? मला ती आवड कढीपेक्षा मटकीच खाल्ली जास्त. भारी होतं. पाणी, रस्सा. पोटभर जेवली का? हे बघा आई काय करते आई? गाड्या साड्या. आई आजारी म्हणून एकदम दमाने बोलते बरं का. तुम्ही म्हणता ना का आईचा आवाज छोटा काय राहिला आहे. आई 2 दिवसापासून आजारी आहे. काल सलाईन लावलं होतं, आज थोडं बरं लागू राहिलं आहे. आत्ता साड्या वगैरे धुवून टाकल्या होत्या वाटतं आजीने, तर आता घड्या घालून ठेवू राहिली आई. गायचं आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आजीने एकदम मस्त गरम गरम चाय केला आहे. नानाला चहा? नाना चहाच नाही पित. आईला हो धरा ना म्हातारे नाना मला जीव आहे तुमच्यात, धरा थोडा. घ्या थोडा तर घ्या. जरा चहा. पाजेवर बाई तो हाताने पाजेवर. चला नाना प्या. जपती बाई चांगला आलाय. शेती बघ म्हातारा. धर तुला थोडं. मला नको. मी आता चहा घेतला. नाना कसा झाला सांगितलं पण नाही. लय गोळचाट लय मस्त गवती चहा प्या. तर गाईच्या चहा घ्यायला आता आजोबांनी घेतलाय चहा. आजीने चहा नाही घेतला. आजीने नाही का आजोबांना चहा पाजलाय. आता मी चहा घेतोय. मनी कशी खेळू राहिली. चा बघा लगेच आली बरं का. जे की बाई नो मी आता चहा घेतला. आता मी चालू सप्ताह गावातलं उभा तिथं शिव महापुराण कथा ऐकायला. इतकी कथा भारी, एकदम वाद्य काम, गायक काम एकदम एक नंबर. ऐकासारखी सप्ताहची. आता सोमवारी समाप्ती आहे. भक्त माणूस आहेत. जेवण खावण भोजनम पद्धतशीर. गावकरी खुश मज्जा. 2-1 लाख 2-3 लाख वर्गत होती. दरवर्षी आमचं चालूच श्रावण तुम्ही पण महिना. या सप्त्यात. गाईज बघा रे आली पण चहा संपला राव आता. चहा नाही पित. नानाने आता त्यांनी दोघांनी घेतलाय थोडा. कमून आली जा घेऊन. गायचे बघू शकता आपल्या आजोबा आता नाही का चालले सप्त्यामध्ये. आणि आता काय चालले तर बघा अजून नाही का चालू पण नाही झालं, पण एवढी ओढ असते ना लगेच निघले. आता काय घेऊन चालले ते पण दाखवतो. हे बघा एका हातामध्ये पाण्याची बॉटली, एका हातामध्ये बॅटरी येत आणि परत नाही का अंधारामध्ये दिसावं म्हणून. एवढं लवकर जाऊन काय करतो तिथं. लेकी बाळी नो लवकर गेलं का ती आचार्याच्या हाताखाली मिरची कापायची, कोथमीर कापायची, कुटायची, कांदे कापायची. सकाळची गेलं का पोह्याला कांदे शेंगदाणे कुटायचे. ते मग चला देवाचं तेवढंच. आता उद्या 5 दिवस होते ना. 7 दिवस सेवा होती. दरवर्षी 1100 रुपये वर्ग द्यावं लागते. लेकी बाळी कथा ऐकतो आणि जेवण येतो अगदी पद्धतशीर. कढी भात लापशी. आज काय असेल? आज लापशीची. लापशी का? रोजचीच लापशी. भारी कढी लापशी भात एकदम एक नंबर. पाणी बिनी बॅटरी टाटा 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 टाटा. बरं जा. तर काही आता बघू शकतात आजोबा गेले सप्त्याकडे. आता घरी फक्त आई मी आणि आजी येतं. आता आम्ही गप्पा मारत बसलो होता. लेकी बाई बसलोत गप्पा मारतो. पाऊस नाही पाणी नाही काय करावा. वारं सुटलंय नुसतं. पाऊस यायना. पाऊस आपल्या गणपती ना असं वाटतंय. आता गणपतीला म्हणजे अजून किती दिवस जायचे तर मग 1 महिना जायचा आहे. पिकं नाही राहणार तर पिकं चढत. मग पिकं नसलो काय खायचं. आई कोण आज शांत बसली. बघा आईचा चेहरा सुकलाय. का आलंय? कुठं काय झालं. आईचा आवाज अजून बसलेला आहे. ओ मांजर. तर काहीच बघू शकता आजी आणि आईने का मस्त गप्पा मारत असल्या आता. आणि त्यांना डोक्याला टेन्शन आलं आता पाऊस कधी पडेल काय माहिती. आता कधी होतंय. गणपतीमध्ये शक्यतो होतो पाऊस. असं भरपूर वेळ झालेला आहे की नाही का. आधी पाऊस जर नाही आला तर गणपतीमध्ये होतो. पण आता चला बघू काय होतंय काय नाही. काल नाही का आईचा चेहरा एवढा सुकून गेला होता ना. खूप म्हणजे खूप सुकून गेला होता. आणि काल नाही का आई तिकडेच होती. तर काल आईला घेऊन आलो आणि आजारी होती थोडी. तर आल्या नाही का सलाईन वगैरे लावलं तर आज नाही एकदम मस्त वाटतंय. काल डायरेक्ट उठून बसता येत नव्हतं एवढं दुखत होतं आईचं. थोडी बोलत आहे ना. बोलायला शिक थोडी. त्याविषयी कशी बोलली होती. आज थोडं बोल. सुकलेलं होतं. आवाज अजून घासामध्ये तडतड करत आहे. तर काहीच बघू शकता चिकू आलाय. तू वाट बघत होता काय? अरे मी नाही का थोडं काम करत होतो आता आला.
काहीच मी घरात एकटाच राहिलोय ना, तर चिकू आलाय मला घ्यायला. कथा चालू झालेली आहे, तर आता लगेच जातो तो थोडी कथा आपण दाखवतो आणि नंतर आपल्या ब्लॉगला एंड करतो. तुला माहिती आहे आज महादेवाचं आणि पार्वती मातेचं लग्न आहे आज. हा का? हा. बरोबर, चला. तर आज भगवान शिव महादेवांचं आणि पार्वती माते यांचं नाही का विवाह संपन्न होणार आहे. तर तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवतो आणि एकदम मस्त खतरनाक कथा चालू आहे गावाला. एवढे गावकरी येतात ना, जवळपास नाही का 500 ते 1000च्या पटीने नाही का गावकरी उपस्थित असतात आणि खूप म्हणजे खूप जल्लोषात नाही का सप्ताह चालू आहे. तर मी तुम्हाला थोडीशी क्लिप नक्कीच दाखवत असते. देवाचं लग्न लागलंय, सगळ्यांनी वरमाला घालून घ्या, वरमाला घालून घ्या आणि सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. देवाचं लग्न लागलंय, आपल्याला सगळ्यांना नाचायचंय, सगळ्यांना. या घाट शिरस गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत बाशी. होऊ शकतात. झोपले, आई झोपली, आजी झोपली. जेवलं का पोटभर? कचून शिरा होता शिरा. चला. लग्न लागलं देवाचं, हा? देवाचं लग्न लागलं. लागलं ना महादेव पार्वती. शेवट लग्न झालं आज. आता काय उद्या काय दाखवायचं कोण नाही. आणि आपली आजी बाहेर आहे, आमची वाट बघत होती आम्ही कधी येतो. ह्या दोघी पण जेवण आल्यात, पण ह्या लवकर आल्या होत्या कारण महिलांची नाही का पहिली पंगत असते, त्याच्यामुळे लवकर जेवण करून येऊन झोपल्या. पण आता आजोबा मी आलोय. तर काय जाता नाही का परत भजन चालू झालंय. आता हे नाही का भजन 12 वाजेपर्यंत चालणार आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा आणि कथा पण कशी वाटली आहे ती पण नक्की सांगा. काय मी तुमच्यासाठी नाही का स्पेशल कथा शूट करतोय, ती पण नक्की बघा. तुम्हाला भरपूर म्हणजे एकदम एन्जॉय होईल आणि मस्त मजा येईल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या दररोजच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग व्हायला अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिली जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या उद्याच्या ब्लॉगवर रेडी राहा. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, सगळेजण एकदम हॅपी राहा.